भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायत येथे रस्ता द्या नाहीतर हेलिकॉप्टर द्या या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणकर्त्या श्रीमती सरिता सदाशिव घरत पाटील यांनी केले आहे। त्यांच्या घरी जाण्यासाठी त्यांना रस्ता उपलब्ध नसल्याने गेले 1 वर्षापासून ते पत्रव्यवहार करत आहेत। मात्र ग्रामपंचायतीकडून कुठलीही दखल न घेतली त्या अनुषंगाने त्यांनी या बेमुदत उपोषण सुरू केले आहे। त्यांच्यासोबत गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते। जोपर्यंत घरी जाण्यासाठी रस्ता खुला करणार नाही तोपर्यंत उपोषण करतील असा इशारा सरिता सदाशिव घरत पाटील यांनी दिला आहे। ग्रामपंचायतच्या गावठाणच्या जागेतून मला रस्ता बंद झालेला आहे, तर रस्ता मला खुला करून द्यावा, नाही तर मग मला हेलिकॉप्टर द्यावा, त्याच्याने मी माझ्या घरावर उतरणे। जोपर्यंत माझा रस्ता खुला करत नाही हेलिकॉप्टर किंवा रस्ता, तोपर्यंत मी इथंच बसून राहणार। ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी केल्या या रस्त्यासंदर्भात का गावठण जागे ग्रामपंचायतची जागा आहे, याच्यातून जाण्या येण्याचा रस्ता मिळाला पाहिजे। ही सरिता सदाशिव पाटील ही महिला आत्तापर्यंत जवळ 1 वर्ष पत्रव्यवहार करते ग्रामपंचायतला। ग्रामपंचायतने लेखी दिलं 8 दिवसात रस्ता खुला करून देतो जे काय या असेल ते। जवळजवळ आता 1 वर्ष होत आलं आहे, पण आतापर्यंत काहीच रस्त्याची समस्या सोडवली नाही। किती महिलांच्या समस्याला विकली असं कळलं आहे आम्हाला, पण तो रस्ता आमचा चालू राहायच आमची आहे। आम्हाला रस्ता मिळावा जो आमचा पूर्वीपासूनचा रस्ता होता तो। म्हणजे याच्याबाबत आम्ही संबंधित नोटीस दिली वेळोवेळी। त्यांनी बांधकाम केलेलं ते निष्कासित करण्यासंबंधी आम्ही नोटीस दिल्या वेळोवेळी। त्याच्यानंतर आम्ही 3/12च्या लेटरने म्हणजे अगोदर पाडगाव पोलीस स्टेशनला गेलो, तर त्यांनी सांगितलं SP ऑफिसचं लेटर लागेल पोलीस संरक्षणासाठी। बांधकाम तोड्याचे आम्ही ठराव वगैरे सगळे घेतलेले आहे, पण पोलीस संरक्षण घेण्यासाठी आम्ही 3 जानेवारीचं त्यांचं फायनल झालं होतं। 3 जानेवारीला पोलीस संरक्षणमध्ये हिशोबाने आम्ही तयारीला लागलो सगळं काही, पण 3 जानेवारीला आम्हाला पोलीस संरक्षण मिळालेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही पुन्हा 21 तारखेला पुन्हा त्यांना लेटर दिलं पाडगाव पोलीस स्टेशन येथे की बाबा आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं, जेणेकरून सदरचं बांधकाम तोडावं, नाही तर भविष्यात ते उपोषणाला बसू शकतात। परंतु तोपर्यंत आम्हाला काही रिप्लाय नाही। मग आम्ही 21 तारखेला पुन्हा लेखी दिलं आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब यांनी सुद्धा लेखी दिलं की बाबा सदर कारवाई करण्यास हरकत नाही म्हणून। अशा पद्धतीचं आम्ही लेटर तिथं जमा केलं। त्याच्यानंतर त्यांनी 27 तारीख दिली की 27 तारखेला आम्ही पोलीस संरक्षण देऊ। मग त्यानंतर आम्ही कारण पोलीस संरक्षण यासाठी हे फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कारण याच्यापूर्वी बरेच वाद झाले होते त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही हे पोलीस संरक्षण आवश्यक आहे त्यासाठी, तर आम्ही ती मागणी केलेली आहे। तर 3 तारखेला जर पोलीस संरक्षण मिळालं असतं तर एवढ्यात आम्ही बांधकाम तोडून मोकळं झालं असतं। तर मग बऱ्याच वेळेस विनंती सुद्धा केली की फक्त रस्त्याचा विषय आहे, तेवढी जागा मोकळी करा, ते मानायला तयार नाही त्या गोष्टी। ते मानायला तयार नाही। मग याच्या पुढे ग्रामपंचायत कशा प्रकारे दखल घेईल? आम्ही आता त्या दिवशी कमिटमेंट केली शेवटी, कारण पोलीस स्टेशनला आम्ही बसलो होतो, तर त्या दिवशी समक्ष त्यांना सांगितलं नक्की तुम्ही पोलीस संरक्षण देत असाल तर कोणत्या तारखेला देतो। त्यांनी पुन्हा आमच्याकडून तारीख मागितली। तर आम्ही 27 तारीख दिली आहे। तर 27 तारखेला त्यांनी सांगितलं की पोलीस संरक्षण 27ला मिळेल म्हणून। तर ज्या दिवशी पोलीस संरक्षण लगेच आम्ही 27 तारखेला तयारी होती बांधकाम करण्यासाठी।